सोयाबीनला पहिली फवारणी का करावी, कोणती करावी आणि मी कोणती घेतली आहे हे आपण सोप्या भाषेत जाणून घेऊ. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता का करावी तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चक्री भुंगा आणि खोडमाशी त्यांची अंडी घालत असतात. आता हा चक्री भुंगा काय करतो तर कापा पाडतो, मग त्या ठिकाणी अंडी घालतो आणि मग त्या अंड्याचं अळीत रूपांतर होतं. ती अळी तुमच्या खोडामध्ये जाती आणि मग तिची वाढ व्हायला लागते आणि तिची पूर्णपणे वाढ झाल्यानंतर तुमची सोयाबीन शेंगावस्थेमध्ये येते आणि मग त्यावेळेस तुमचं जे अन्नद्रव्य खालून सोयाबीनकडे येतात ते खोडातच ती अळी खाऊन घेते आणि त्यामुळं तुमचं झाड पिवळं पडतं, खाली झुकतं, सुकतं किंवा मधातून त्याला कापा पडून ते मधातून ते झाड कट होतं. तर तो चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव असतो. तर त्याचं नियोजन तुम्हाला सुरुवातीला आत्ता करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर खोडमाशी सुद्धा अशाच पद्धतीचे आहे की खोडमाशी जी माशी आहे ती अंड घालते पानावर, पानाद्वारे देठात, देठाद्वारे फांदीत, फांदीद्वारे खोडात आणि मग खोडात त्या अळीचा प्रवास सुरू होतो. ती अळी मोठी होते आणि मग जेव्हा शेंग भरणीची अवस्था असते त्यावेळेस तुमचं झाड सुकतं, पिवळं पडतं, खाली झुकतं आणि तेव्हा तुम्ही कृषी केंद्राचालकाकडे जाता. मात्र तेव्हा उपाय नसतो. तेव्हा उपाय केला तरी जखम मांडीला पट्टी शेंडीला होते. मग अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करायचं तर सुरुवातीला तुमची लागवड झाल्यापासून 15 दिवसाच्या आत, म्हणजेच लागवड झाल्यानंतर 10 ते 15 किंवा 17-18 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला फवारणी घ्यायची आहे. आता तुम्हाला का घ्यायची हे कळलं. आता कोणती घ्यायची हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती आहे नागार्जुनाचं प्रोपेक्स सुपर फेमस आहे आपल्या इकडं, ज्याच्यामध्ये प्रोपेनोपास 50 सीसी आहे, सायपरमेथ्रिन 4% आहे. तर ते तुम्ही 30 मिली प्रति 15 लिटर पाण्याला घेऊ शकता. जर हे तुम्हाला अवेलेबल झालं नाही तर तुम्ही क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन घेऊ शकता. त्याच्यामध्ये सुद्धा 50-4% अशा पद्धतीचा घटक आहे. ते सुद्धा तुम्ही 30 मिली प्रति 15 लिटर पाण्याला घेऊ शकता. हेही तुम्हाला अवेलेबल झालं नाही तर तुम्ही सिंजंटाचं अलिका जे आहे त्याच्यामध्ये थायोमिथॅक्झाम प्लस लॅम्बडा सायलोत्रिन आहे. हे तुम्ही प्रति 15 लिटर पाण्याला 15 मिली प्रमाणे घेऊ शकता. आता मी तुम्हाला 3 कीटकनाशक सांगितलेत. एक सांगितलंय प्रोपेनोसायपर, दुसरं सांगितलंय क्लोरोसायपर, तिसरं सांगितलंय लॅम्बडा सायलोत्रिन थायोमिथॅक्झाम. या 3 पैकी तुम्हाला कुठलंही एक घ्यायचंय आणि त्याचे प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगितलेत. त्याच्यानंतर तुम्हाला यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचंय तर ते साप घेऊ. त्याच्यामध्ये काय आहे तर कार्बन डिझिम मॅन्कोजेब म्हणजे स्पर्शीजन्य प्लस आंतरप्रवाही असं एक कॉम्बिनेशन आहे, कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक आपण ज्याला म्हणतो. तर तुम्हाला हे बुरशीनाशक 25 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्याला घ्यायचंय आणि याच्यासोबत तुम्हाला पिकाच्या सर्वांगीण वाढण्यासाठी जो सुरुवातीचा आपण डोस म्हणतो सुरुवातीचा, तर त्याच्यामध्ये 19-19-19 हे विद्राव्य खत घ्यायचंय. ते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्याला घ्यायचंय. 14 ते 15 लिटर पाण्याला किंवा 12 ते 15 लिटर पाण्याला मी सांगितलेलं हे प्रमाण तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीनं तुम्ही पहिली फवारणी करू शकता. याच्या माध्यमातून तुमच्या सोयाबीन पिकावर काढणीच्या वेळेस येणारा चक्रीभुंगा खोडमाशीचा प्रादुर्भाव तुम्ही आताच रोखू शकता. आणि आता सध्या जे बुरशीनं पानं वगैरे खराब झालेत त्याच्यानंतर तुम्ही मी सांगितलेले जे गॅस पॉयझन आपण घेतो, तुमच्या शेतामध्ये सध्या वाणू आहे, भनका आहे, चिलटा आहेत, ते सगळं त्या गॅस पॉयझननं निघून जाईल. तर अशा पद्धतीची पहिली फवारणी आपण करावी. आता मी कोणती घेतली आहे हा प्रश्न तुमचा असेलच. तर मी पहिली फवारणी घेत असताना मी प्रोपेक्स सुपर ज्याच्यामध्ये प्रोपेनोसायपर आहे ते मी 30-35 मिली प्रति 15 लिटर पाण्याला घेतलेलं आहे. मी साप पावडर घेतलेली आहे, कार्बन डिझिम मॅन्कोजेब ते घेतले मी 25 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्याला. मी 19-19-19 विद्राव्य खत घेतलंय 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्याला. अशा पद्धतीनं मी माझी पहिली फवारणी कंप्लीट केलेली आहे. धन्यवाद. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा.